हॅलो फ्रेंड्स, निगुतीमध्ये आज आपण बनवणार आहोत बटर गार्लिक मशरूम। तर बटर गार्लिक मशरूम बनवण्यासाठी मी इथे मशरूम घेतलेले आहेत। एक 200 ग्राम मशरूम आहेत। तर तुम्ही बघू शकता इथे मशरूम मी साफ करून घेतलेले आहेत। ह्याच्यावर काळे काळे डाग असतात। जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ह्याच्यावर असे काळे काळे डाग असतात। ते आपल्याला स्वच्छ असं हाताने पाण्यात धुतल्यावर ते असे स्वच्छ होतात। तर ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग त्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचे। हे मोठे मशरूम होते म्हणून मी त्याला फोडी केलेल्या आहेत चांगल्या अशा पातळ पातळ। जर छोटे छोटे मशरूम असतील तर तुम्ही त्यांना अख्खे पण असेच पूर्ण पण टाकू शकता न कापता। पण हे मोठे मोठे मशरूम होते त्यामुळे त्यांना मी एका मशरूमचे 4 ते 5 फोडी करून मी घेतलेले। तर इथे सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता आपण बघूया साहित्य आणि मग कृती करायला घेऊ। तर बटर गार्लिक मशरूम बनवण्यासाठी मी इथे मोठा कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी 8 ते 10 लसूण पाकळ्या पण बारीक चिरून घेतलेल्या आहेत। मी ते घेतलेले इटालियन सीझनिंग घेतलेले 1 चमचा। त्याचबरोबर मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत 1 चमचा। आपल्याला लागणार आहे बटर। चला तर मग आपण कृती करायला घेऊ। आपण इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन मध्ये आपण 2 क्यूब्स बटर घातलेले आहे। बटर आपला विरघळला की मग आपण त्यात लसूण वगैरे घालायला घेऊ। मी गॅस बारीकच ठेवलाय। आपला बटर विरघळलेला आहे तर त्यात मी आता पहिले लसूण घालते। लसूण आपण चांगली त्याच्यावर लाल करून घेऊ परतवून। लसूण आपण 1-2 मिनिटं परतवून घेतलेली आहे बटर मध्ये। आता आपण कांदा घालूया। कांदा घालून कांदा पण आपल्याला चांगला परतवून घ्यायचा 1-2 मिनिटं बटर मध्ये। 1-2 मिनिटं कांदा आपण परतवून घेऊ चांगला। एकदम लाल नाही करायचंय पण 2 मिनिटं चांगला आपल्याला बटर मध्ये तो असा परतवून घ्यायचा आहे। कांदा आपला तेलात चांगला बटर मध्ये चांगला परतवून झालेला आहे। तर आपण आता ह्याच्यात मशरूम घालूया जे आपण कापून ठेवलेले ते। मशरूमला थोडं पाणी सुटतं। मशरूम पण असे व्यवस्थित परतवून घेऊ आपण। एक 2 मिनिटं परतवून झाल्यावर आपण ह्याला झाकण ठेवूया जेणेकरून ह्याला पाणी सुटेल। तर एक 5-7 मिनिटं आपण ह्याला शिजवून घेऊ कारण पाणी सुद्धा आटेल आणि मग आपण ह्याला बाकीचं साहित्य घालून घेऊ। आपण मशरूम 1 मिनिट झाकून ठेवलेले। 1 मिनिट झाल्यावर मी तुम्हाला उघडून दाखवते की ह्याला कसं पाणी सुटलेलं आहे। तर मशरूमला असं पाणी सुटतं तर त्यात टेन्शनचं काही हे नाहीये। तुम्ही हे पाणी, कारण मशरूम खूप सॉफ्ट असतात आणि त्यामध्ये भरपूर पाणी असतं तर ते जेव्हा आपण असं शिजायला ठेवतो तेव्हा ते पाणी सुटतं त्याला। तर हे पाणी आटेपर्यंत ह्याला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं। तर आपण अजून एक 3-4 मिनिटं ठेवू ह्याला झाकून, तोपर्यंत हे पाणी आटून जाईल सगळं। आपल्या मशरूम मधलं आता पाणी आटून गेलेलं आहे सगळं। तर आपण ह्याच्यात 1 चमचा जे इटालियन सीझनिंग घेतलेलं ते घालतोय। त्याचबरोबर आपण 1 चमचा चिली फ्लेक्स घालतोय। मी थोडीशी हळद घालते का आता ह्याला एक थोडंसं येलोइश टेक्स्चर येण्यासाठी। त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठ घालतोय। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय। आणि 2 मिनिटं फक्त ह्याला आपण वाफवून घेऊ जेणेकरून हे चिली फ्लेक्स, हळद वगैरे सगळं त्याचा सुगंध त्या मशरूमला लागेल। 1-2 मिनिटं फक्त वाफवून घ्यायचं।
1-2 मिनिटं आपण वाफवून घेतलेले आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी बटर गार्लिक मशरूम रेडी आहे. चला तर मग आपण ही डिश मध्ये सर्व करून घेऊ. चला तर मग तयार आहे आपली मस्त बटर गार्लिक मशरूम. ही खूप छान लागते भाजी. तुम्ही नक्की घरी करून पाहाल आणि केल्यानंतर मला कमेंट्स मध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघेन. आणि एक सांगायचं म्हणजे आम्हाला ही भाजी थोडी खरपूसच आवडते, म्हणून मी तिला बटरमध्ये जरा जास्त फ्राय केलेली आहे, जेणेकरून ती अशी मस्त खाताना आपल्याला एक थोडंसं क्रंची असं टेक्स्चर देण्यासाठी मस्त कुरकुरीत लागेल ती. तर त्यासाठी मी थोडं जास्त फ्राय केलं. तुम्हाला हवं असेल तुम्ही थोडं कमी सुद्धा ह्याला फ्राय करू शकता. होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही नक्की घरी करून पाहाल. केल्यानंतर मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते. आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तुम्हाला रोज भेटत राहीन. थँक्यू.